भिवंडी तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय। भात शेतीचं अतोनात त्यामुळे नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय। आमदार शांताराम मोरे यांच्याकडून नुकसानीची पाहणी सुद्धा केली गेली आहे आणि शेतकऱ्यांवरच्या संकटात शासनाकडून भरीव मदत मिळाली पाहिजे आणि यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार अशी माहिती शांताराम मोरे यांनी दिली आहे। मागील 5 दिवसापासून परतीच्या पावसाने भिवंडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं आहे। सतत पडणाऱ्या या परतीच्या पावसामुळे या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। भिवंडी तालुक्यातील घोलबाव या गावात आहोत। या ठिकाणी आमदार शांताराम मोरे यांच्याकडून पाहणी दौरा करण्यात आला। यामध्ये संपूर्ण शेतीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहण्यात आलं। त्याचप्रमाणे संपूर्ण शेत हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घाससुद्धा या ठिकाणी हिरावला आहे। त्याचप्रमाणे मागच्या वर्षीची सुद्धा पंचनामा केलेली भरपाई अजूनही मिळाली नसल्याने शेतकरी या ठिकाणी आपली व्यथा ही अश्रूच्या माध्यमातून सांगत आहे। त्याचप्रमाणे आपण केलेली शेती ही कर्जाच्या माध्यमातून केली आणि हा कर्ज कसा फेडायचा, आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी व्यथा आमदार शांताराम मोरे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली। त्याचप्रमाणे आमदार शांताराम मोरे यांनी आज कॅबिनेट असल्याने आपण आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा या मुख्यमंत्र्यांसोबत मांडणार आहोत अशी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली। भिवंडीहून मनीष गायकवाड, पुढारी न्यूज। सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आहे। एवढा पाऊस तर दिवसाभर अख्खा शेतकरी भात कापतो आणि रात्री पाऊस पडतो, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये ते जे कापलेलं पीक आहे तेही येत नाही। आता आपण बघितलं या ठिकाणी सर्व मोड आलेलं आहे, तो शेतकरी एवढा संकटात आहे, हवालदिल झालेला आहे। ते आम्हाला शासनाकडून मदत ही तात्काळ झाली पाहिजे, कारण दिवाळीच्या याच्यामध्ये आपण सांगितलं तर त्यांना मदत मिळणार आहे। काय करायचं काय, मी आता आत्महत्या करू का काय? ही वेळ माझ्यावर आलेली आहे। साहेब सुद्धा माझं चालतं नाही, करायचं का? आम्ही शेतकरी सगळ्याचं कसं माझं सगळं शेतकरी असं अनेक शेतकरी आहेत या भिवंडी तालुक्यातले। सर्वच्या परिस्थिती वाईट कठीण आले। कसली दिवाळी आमची गोड गेले, गोड काढली गेलेली दिवाळी आमची, परत पंचनामा व्हावे आमचे, तर आम्ही काय ते थोडंफार आम्हाला मिळेल त्यातून पुरले मुलाची पाकडी नाही तर आम्हाला काही मिळणार नाही त्याच्यात।